नमस्कार मंडळी. सोनूची मम्मी, तुझ्यावर आरोप आहे की तू सरकारच्या योजनेचा दोनदा फायदा घेतला. हे जे 2 बॉक्स दिसू राहिले तुला, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कडून, बरोबर आहे, जे भांडेकुंडे भेटते, संसार उपयोगी साहित्य, तू काय म्हणते त्याला, संसार बाटली. हा, तर ह्या तुला 2 भेटल्या. तुझ्या घरात 2 कस काय? या सरकार कधीच खोटं बोलू नको. पोलीसवाले येणारे घरी, चौकशी उरायली बर का. सोनूज पप्पा, सरकार 2 संसार बाटल्या देत नाही, ते ऑनलाईन असतं सगळं. मग ही एक काय चोरली का मग आपण? कोणाची चोरली नाही. अगं, व्हिडिओ व्हायरल झाला, 3 मिलियन व्हिडिओ गेला फेसबुकला, युट्यूबला बी बराच गेला. सगळ्या कमेंट येऊ राहिल्या तुम्ही डबल योजनेचा फायदा घेतला म्हणून. बरोबर आहे त्यांना घरात 2 बॉक्स दिसले म्हणून त्यांनी विचारलं असं. कस काय आले मग 2 बॉक्स आपल्या घरात? सोनूज पप्पा, माझ्या मम्मीचे तिथून मला जे भांडे लागले होते ते मी बॉक्स मध्ये टाकून आणले. काही संसार बाटली तिला भेटली त्याच्यातले आणले. तिला कधी भेटली होती तुझ्या मम्मीला? रक्षाबंधनच्या अगोदर भेटलेली तिला. अच्छा, तर मग त्यावेळेस तू सगळीच इकडे घेऊन आली का? मला माहितच नव्हतं ना की माझं होईल म्हणून. हे सक्सेस माझं काय की पहिले कागदपत्र केले तर काही कमी सांगितले, काही जास्त. मग मला वाटलं भेटती की नाही भेटती आपल्याला. मग माझी आई म्हणे की तुला जे जे लागते, तुला नाहीये, जे आवश्यक आहे ते माझ्या संसार बाटलीतून तू घेऊन जा. माझी आई आहे ना ती, मग तिने मला जे दिले. पण आता मला माझी संसार बाटली भेटली म्हणून आता मी जे जे त्यांचे भांडे आणले होते ते मी त्यांना परत करणार आहे. जे आपले व्ह्युअर्स आहे त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला ना, असा काही गैरसमज करून घेऊ नका. आणि संभाजीनगर साईडला जे मी माझ्या संभाजीनगरला व्हिडिओ बघत असन त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तिकडं नवरा बायको मध्ये दोघांनाही 2 संसार बाटल्या भेटलेल्या होत्या. म्हणजे माझ्या आईला पण एक भेटली होती, वडिलाला पण एक भेटली होती. तर सगळ्या संभाजीनगरमध्ये 2-2 संसार बाटल्या भेटलेल्या आहे. तर मग त्यांच्या 2 असल्यामुळे त्यांनी मला एका संसार बाटलीमध्ये मला जे भांडे पाहिजे ते दिले. आणि तरी त्यांना माझ्या भाऊजाईला 1 संसार बाटली मी पूर्ण ठेवलेली होती. ती पण काही म्हणली नाही की नेऊ नका म्हणून, कारण की त्यांना 2 भेटल्या त्या. आणि इकडे आमच्या भागामध्ये दोघा नवरा बायको मध्ये फक्त एकाला संसार बाटली भेटलेली, तर ती माझ्या नावावर आली. अच्छा, तर घाबरायचं काही काम नाही ना? घाबरायचं काही काम नाही. आपल्या घरी पोलीसवाले आले, सीआयडी आली, ईडी आली, आणखीन काय राहतं कोणी सांगन मी सगळं. हा, नाही तर कसं आहे, मी इमानदारीनं कष्ट करतोय, मला व्हायची जन्मठेप नाही होणार सोनूज पप्पा. अहो, ऑनलाईन राहतो, ऑनलाईन तिथं कळालं नसतं का त्यांना मला 2 संसार बाटल्या कसं काय देईन ते. माझी आई देऊ शकते मला 2 कोणत्या बी वस्तू, पण सरकार नाही देऊ शकत. इझी घे, पाणी घे पी. पाणी पिते, मला किती टेन्शन आलं. मग मम्मी फोन लावू का? नाही, राहू दे. तर मंडळी, आम्ही काही परत योजनेचा लाभ घेतला नाही. आणि परत एक जणाची एक कमेंट होती की तुम्हाला 3-3 संसार बाटल्या भेटल्या. तर वरती हा बॉक्स दाखव. हा बॉक्स आहे माझा. हा पण संसार बाटली नाहीये. हे बघा, हा साधा बॉक्स आहे. याच्यात माझ्या सोनूचं हे बघा शाळेच्या बुक्स त्याचे सामान ठेवलेले आहे. असा काही गैरसमज करून घेऊ नका. हे माझे लेकरांचे कागदपत्र शाळाचं राहतं म्हणून याच्यामध्ये सगळं बसावं म्हणून मी या बॉक्स मध्ये ठेवलं. हा काही संसार बाटलीचा बॉक्स नाही, हा मी मेडिकल मधून आणलेला बॉक्स आहे. तर असं आहे. काही असं टेन्शन घेऊ नका, तुम्ही मला बी टेन्शन देऊ नका. बर, चालेल. तर चला मंडळी, आजचा विषय एवढाच होता आपला. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.